पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बांबूच्या झोडीतून गर्भवतीची 2 किलोमीटर पायपीट, टाकलीतील रस्त्याअभावी आरोग्य सेवेची फरफट। निझरा नदीवरील पूल रखडल्याने दुर्गम आदिवासी गावातील ग्रामस्थांची गैरसोय, तातडीने रस्ता पूल पूर्ण करण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम आदिवासी टाकली गावात एका गर्भवती महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला उपचारासाठी बांबूच्या झोडीतून तब्बल 2 किलोमीटर खांद्यावरून वाहून न्यावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे दुर्गम भागातील रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांच्या अपुऱ्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली। मात्र गावापर्यंत सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा रस्ता नसल्याने तिला बांबूच्या झोडीत बसवून मुख्य रस्त्यापर्यंत 2 किलोमीटर पायपीट करत आणावे लागले। त्यानंतर मालवाहू वाहनातून तिला पुढे नेण्यात आले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र वेळेत वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागलेली ही धडपड प्रशासनाच्या विकास कामांवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद करणारी ठरली आहे। टाकली गावाला जोडणारा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसून निझरा नदीवरील पुलाचे कामही रखडलेले आहे, त्यामुळे पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण होते। आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती, शालेय शिक्षण, शेतमालाची वाहतूक आणि दैनंदिन प्रवासासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। या घटनेनंतर टाकली गावाला जोडणारा सर्वकालीन रस्ता तसेच निझरा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील दुर्गम वास्तव यातील दरी दाखवून देणारी ही घटना ठरली आहे।